सर्वप्रथम सर कशा आहात तुम्ही? मी मस्त मजेत. शाळेची म्हणजे खूप वर्ष अगोदर तुमची मैत्रीण होती, आता ते परत आली आहे आयुष्यात. हम्म. तर काय सांगणार त्याच्याबद्दल? प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं की आपल्या कॉलेजचे मित्र किंवा कॉलेजमध्ये असलेले आपली जवळची माणसं जी की आयुष्याच्या पुढच्या प्रवासात हरवलेली असतात, ती कधी ना कधी आपल्या आयुष्यात येतात, ती आपल्याला भेटतात आणि त्यानंतर त्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. तर अविनाशचंही आत्ता सध्या तसंच झालंय की कुठेतरी तो आयुष्यात खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि अशा परिस्थितीत शना ही परत आली आहे त्याच्या आयुष्यात. आता ती त्याच्या आयुष्यात पॉझिटिव्हली बदल घडवते की परत एकदा एक संकट म्हणून ती आली आहे, हे बघण्याची गोष्ट आहे मालिकेमध्ये पुढे. सर, त्या पुढच्या प्रेक्षकांना आपल्या नवीन प्रेम प्रकरण बघायला भेटणार आहे का? प्रेम प्रकरण म्हणजे त्या दोघांचं, ते शनायाला तो आवडत होता, त्याला शनाया आवडत होती, पण आता गंमत अशी की शनायाचंही लग्न झालंय, ह्याचंही लग्न झालेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये ते असं असतं ना की जुनी पानं आपण कधीतरी चाळतो आणि मग त्या आठवणी फक्त जाग्या होतात. तर तसं ते सध्या तरी सुरुवात त्याची तशी आहे. आता पुढे जाऊन एक मालिकेमध्ये रंजक वळण आणण्यासाठी ते त्या वळणावर न्यायचं की नाही, हे नक्कीच आमचा डिसिजन आम्ही घेऊ. कारण की आता स्वाती लिमयेसारखी एक खंबीर अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणं, तिच्याबरोबर चे सीन्स आणि तिचा ट्रॅक हा निश्चितपणे वर्क होईल. सो पुढे जाऊन कदाचित तुम्हाला परत एकदा त्या जुन्या झाडाला पालवी फुटतेय का, परत एकदा हे एकमेकांच्या प्रेमात पडतायत का, हे बघायला मिळू शकतं. सर, लहानपणीपासून आतापर्यंत शाळेची जी आठवणी आहे, काय असे मेमरी आहे? खूप आहेत. कॉलेजमध्ये तर मी एकांकिकाच करायचो आणि मॅक्सिमम वेळ माझा नाटकामध्ये जायचा. तर जेव्हा जेव्हा मला आठवतं की अटेंडन्सला ऑलमोस्ट मी नसायचोच. सो जेव्हा जेव्हा माझ्या क्लास टीचर आल्यात आणि मी जर क्लासमध्ये असेल, तर त्यांनी अख्ख्या वर्गाला उभं राहून टाळ्या वाजवायला सांगितलं की अरे वा, आज हरीश सर आहेत, त्यामुळे टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया की आज त्यांनी अटेंडन्स लावली आहे. पण हो, म्हणजे मी मॅक्सिमम तेव्हा स्वतःला झोकून दिलं होतं. नाटक, अभिनय करायचा आणि कधीतरी आपल्याला इंडस्ट्रीमध्ये एक चांगला प्रतितयश अभिनेता म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं यासाठी. तेव्हाचे माझे मित्र आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि पण दुर्दैवाने म्हणू आपण की त्यांच्यातलं कोणीच माझ्याबरोबर या इंडस्ट्रीत येऊ शकलं नाही. पण छान गोष्ट अशी आहे की आजही त्या सगळ्यांना माझा अभिमान वाटतो. जेव्हा जेव्हा मी पुण्यामध्ये जातो, माझं कॉलेज सिंहगड कॉलेज, जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते मला भेटतात. जेव्हा कधी पुण्याचा प्रीमियर असतो माझ्या सिनेमांचा, तेव्हा ते सिनेमा बघायला येतात. आणि आज त्यांच्या डोळ्यात जे मला दिसतं किंवा ते जे मला म्हणतात की आम्ही नाही करू शकलो, आम्ही नाही येऊ शकलो, इच्छा खूप होती, पण तू गेलास ना तर आम्ही गेल्यासारखं वाटतं. तुला स्क्रीनवर बघताना किंवा तुला काम करताना पाहताना आम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेता, प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक किंवा अशा ग्लॅमरस फील्डमध्ये काम करणारी ती प्रत्येक व्यक्ती, सो ते ग्लॅमर एका व्यक्तीला चिकटलेलं असतं, पण तिथपर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी असंख्य हात त्याच्या मागे सपोर्ट म्हणून असतात. आणि मला असं वाटतं ते हात आहेत जे शाळेमध्ये असणारे शिक्षक, माझे मित्र शाळेतले, कॉलेजमधले माझे शिक्षक, तिथले माझे मित्र, या असंख्य लोकांचे हातभार जे आहेत, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा प्रवास चांगला चालला आणि इथून पुढचाही चांगला होईल. सर, शाळेमध्ये 1ली ते 10वी सर्वात फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? मला चित्रकला खूप आवडायचा, मला मराठी हा सब्जेक्ट खूप आवडायचा, मला इतिहास खूप आवडायचा. कारण मराठीमध्ये, पर्टिक्युलरली मराठीमध्ये सांगायचं झालं तर आम्हाला पु ल देशपांडेंची प्रवास वर्णनं होती, ती मला खूप आवडायची वाचायला. कारण तेव्हाचा आमचा सिलेबस पण वेगळा होता. तेव्हा आम्हाला म्हणजे 90sचा आहे मी, माझी ती बॅच आहे. सो 90sच्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला तुम्ही विचारलं तर लाल चिखल, स्मशानातलं सोनं हे इयत्ता 10वीचे धडे हे इयत्ता 6वीला वाचलेले असायचे. सो कारण त्यात रंजकता आणि ते वाचताना इतके सुंदर लिहिलेले होते की ते चित्र दिसायचं आणि ते सिनेमासारखं वाटायचं तेव्हा. सो माझे तेव्हाही आवडते धडे, आवडते विषय हेच होते की इतिहास, मराठी, भूगोल, चित्रकला. कारण ह्याच्यात मी रमायचो, ह्याच्यात मला एक व्हिज्युअल असायचं, एक छान मी रमून जायचो मी त्या सगळ्यामध्ये. गणित मला फार कधी माझं जमलंच नाही गणिताचं आणि माझं फार कमी जमलं.
नंतर त्याच्यात ऍडिशन भूमिती वगैरे आले, त्यामुळे त्या विषयांचा मला खूप त्रास व्हायचा. भाषा इंग्रजी मला आवडायचं. मी संस्कृत घेतलं होतं, फुल संस्कृत, ते मला आवडायचं. सो भाषा आणि माझा जरा जवळचा विषय होता. गणित म्हटल्यावर भीती वाटायची, पोटात गोळा यायचा. सर एक पर्सनल क्वेश्चन, हं. शाळेमध्ये असताना कधी प्रेम झालं? शाळेमध्ये असताना माझा खूपच एक विनोदी किस्सा आहे, की जे शाळेमध्ये असताना म्हणजे ते काय त्याला प्रेम नाही म्हणता येणार, पण आपल्याला ते असं एक मुला-मुलांमध्ये असतं ना, की "अरे ती बघते तुझ्याकडे" किंवा "ए ती ती आवडते का तुला?" अशी एक मुलगी मला आवडायची आणि ते शाळेपुरतंच होतं. नंतर शाळा संपली, इयत्ता 10वी झाली आणि त्यानंतर मग जेव्हा खूप वर्ष झाली आणि मी एक मालिका करत होतो आणि त्या मालिकेच्या सेटवर मी पोहोचलो आणि मला असं वाटलं, की अरे ही तीच मुलगी आहे का? जी शाळेमध्ये मला आवडायची. नो डाउट म्हणजे त्यानंतर आम्ही 1-2 वेळा बोललो होतो. पण मला कल्पना नव्हती ती ह्या इंडस्ट्रीत आली, या क्षेत्रात आली. कारण तेव्हा ती नाटक वगैरे काहीही करत नव्हती. आणि अचानक समोर आल्यानंतर मी तिला विचारलं. मी म्हटलं, की "तू काय करतीयेस इथे या सेटवर?" तर मला ते वाटलं असिस्टंट डायरेक्टर किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये. तर ती मला म्हणाली, की "अरे तुझ्या मुलीचा रोल करायला मी आले." आणि तो दिवस म्हणजे मला असं झालं होतं, की अरे काय बोलणं? म्हणजे हे बोलताना तीही हसत होती आणि मीही हसत होतो. सो असं एक खूप कॉमेडी किस्सा आहे माझा शाळेतलं प्रेम किंवा शाळेत आवडणारी मुलगी या विषयावर. लास्ट फॅनसाठी मेसेज. प्लीज पाहत राहा मी संसार माझा रेखिते. 10:11 रोज आमचा एपिसोड असतो. रविवारी सुद्धा टेलिकास्ट होतो आणि आता एक नवीन वळण आलंय. तुम्हाला ही मिडल ईस्ट लव्ह स्टोरी आहे खरं तर. पण आत्ताचं जे वळण आहे त्याच्यामध्ये तुमच्या पण कॉलेजमधल्या आठवणी, तुमचे पण जे काही कुठलीतरी आवडती व्यक्ती जिला आपण गमावलेलं असतं, तुम्हाला तिची आठवण येईल आणि ह्या मालिकेचा एक मुख्य प्लस पॉइंट असा आहे, की वास्तववादी ही मालिका आहे. घडणाऱ्या समाजात घडणाऱ्या, आयुष्यात घडणाऱ्या घटना आम्ही दाखवतोय. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी तुमच्या वहीमधली जुनी पानं चाळल्यासारखं वाटेल. सो पाहायला विसरू नका. मी संसार माझा रेखिते. सोमवार ते रविवार रोज रात्री 10:11 सन मराठीवर. थँक्यू सर.